मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, उद्या 1 मार्च देवेंद्र फडणवीस केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान रेटरी धरण या ठिकाणी हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान मित्रांनो पार पडणार आहे. आणि या मैदानाचे लायलॉट मित्रांनो सुरू आहेत. या लायलॉटमध्ये कोणकोणते नंदी पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सुंदर अशा पद्धतीचं मित्रांनो मैदान होणार आहे आणि अतिशय काटाकीर अशा लढती आपल्याला या मैदानामध्ये गटापासूनच पाहायला मिळणार आहेत. सर्व स्टॉपचे नंदी आपल्याला या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहेत. तर त्यांचे गट कोणते आहेत आपण पाहूयात. तर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 2वरतीच आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूरच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे. गट क्रमांक 1 तास क्रमांक 2. त्याचबरोबर याच मैदानाचे गट क्रमांक 14 तास क्रमांक 1वरती देखील मित्रांनो बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे. या दोन गटामध्ये तुम्हाला आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो या रेटरी धरण मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3वरती चटणी भाकरीचा पैलवान गर्णिकीकरांच्या राजाच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे. राजा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 3वरती दैवत शेठ आणि पृथ्वीदादा यांच्या नावानं चिठ्ठी आहे. या ठिकाणी दैवत शेठ आणि पृथ्वीदादा यांचा प्रभू आपल्याला पळताना दिसू शकतो. आणि गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 5वरती एक चिठ्ठी आहे. गट क्रमांक 3 किंवा गट क्रमांक 12मध्ये आपल्याला प्रभू पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, याच मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 5वरती बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला रॉकेट समजला जात असा घोटकरांचा घोटचा सर्जा देखील आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 3 तास क्रमांक 5वरती. तसेच याच गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 7वरती सासवडकरांच्या बादलच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. तो देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 4वरती आपल्याला तास क्रमांक 5वरती संघर्ष योद्धा बुलेट देखील या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 2वरती पुशेगाव हिंदकेसरीचा मानकरी लक्ष्य देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तो गट क्रमांक 5मध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 2वरती आणि गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 6वरती संबाबा काले यांच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे. या ठिकाणी तुम्हाला आबांचा मित्रांनो ठाकूर या मैदानामध्ये पळताना दिसेल. घरचंच मैदान असणार आहे आणि माहिबे देखील पळतोय की नाही याची अपडेट देखील आपल्याला मिळेल. ते आपण उद्या मैदानात असणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ती अपडेट नक्कीच देऊयात. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 7मध्ये आणि गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 5वरती शाकीरबाई यांच्या नावाने चिठ्ठी आहे. शाकीरबाईंचा राजा किंवा दुसरा कोणता नंदी असेल तो देखील तुम्हाला या रेटरी धरण मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 3वरती ओगलेवाडीच्या तेजाच्या नावाने चिठ्ठी आहे. ओगलेवाडीचा तेजा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 1वरती तसेच गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 3 आणि गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 7 अशा जवळपास 3 चिठ्ठ्या अजय शेठ कलेडोन आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानं 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो. गट क्रमांक 11, गट क्रमांक 17 आणि गट क्रमांक 23 या ठिकाणी विठ्ठल नानांचा तेजा आणि दुसरा कोणता नंदी असेल तो देखील तुम्हाला या रेटरी धरण मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 2वरती आपल्याला एकनाथदादा कुंदूर आणि उर्मिलाताई यांचा राजा देखील या रेटरी धरण मैदानामध्ये पळताना दिसणार आहे गट क्रमांक 12मध्ये. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 6वरती आपल्याला वाटेगावकरांचा बादल देखील या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 3वरती साखरवाडीकरांच्या बावऱ्याच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. बावऱ्या देखील तुम्हाला या मैदानात पळताना दिसेल. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 1वरती चित्र्या देखील आपल्याला या मैदानात पळणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 2वरती सप्तहिंदकेसरी सुंदर देखील आपल्याला उद्याच्या या रेटरी धरण मैदान पळताना दिसणार आहे.
गट क्रमांक 21 तास 2वरती मित्रांनो सुंदरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 3वरती अमित शेठ बारडळे आणि नवाब पठाण शाकीर पठाण यांचा जो चिमण्या आहे, चिमण्या देखील आपल्याला बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर या रेटरे धरण मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहेत. जवळपास 26 गटामध्ये जे काही चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. पुढील जी काय अपडेट आपल्याला राहिलेल्या गटाची मिळेल ती देखील तुम्हाला मी कमेंटद्वारे नक्कीच कळवीन. आणि या ठिकाणी मित्रांनो कारोंडेश्वरी चिक्या असेल, संभाजीनगर एक्सप्रेस लखन असेल, हे नंदी देखील तुम्हाला या रेटरे धरण मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. सुंदर अशा पद्धतीची लढत गटापासूनच आपल्याला या मैदानामध्ये सगळ्यांना मित्रांनो पाहायला मिळणार आहे. आपण देखील या उद्याच्या मैदानामध्ये असणार आहोत. मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिली जाईल. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज असेल किंवा फेसबुक पेज असेल, त्या ठिकाणी आपण रील्स किंवा नवीन अपडेट देत असतो, ते देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.